42 दिवसाच्या तांबडीच्या प्लॉटला आहे ना आपण मेलोडिओ, प्लॅनोफिक्स आणि सिमोडिस असा स्प्रे आपल्याला घ्यायचा. सिमोडिस या दोन्ही औषधांमध्ये चालतं की नाही शंका होती. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपल्याला ग्राफ्टिंगला पाणी द्यायचं होतं पण आपली डीपी जळली. मग रामदास आप्पा म्हणे आपलं घे ना सोलर डळवून. मग फक्त आपल्या बाहेरचे 4 नट खोलले आणि आप्पाचा आहे ना मोटरीचा पाईप फिट करून घेतला. आपल्याला बांधायला खेटूनच आहे ना आप्पाची इरी ना आपाचं सोलर आहे ना लयच आपण अशा पद्धतीने दिलं डळ. आणि मग ग्राफ्टिंगच्या आहे ना ह्या प्लॉटला आपल्याला बऱ्यापैकी पाणी देणं झालं. मग आपल्याला दुसरा बी ना ग्राफ्टिंगचा प्लॉट करायचा आहे. मग त्याला सुद्धा आपल्याला ना पाणी द्यायचं होतं पण आपली ना पाईपलाईनच फुटेल निघाली. लीक काढायचं मटेरियल घेऊन चाललंच होतं पण शेतकऱ्याला ना किती अडचण येऊ द्यावं आम्हाला हे पाहिलं ना. शेतकरी रस्त्यात बेरिंग फुटली त्याच्यामुळे तो आहे ना डायरेक्ट घेऊन चालला उचलून ट्रक. शेतकरी राजा आहे ना कष्टाला आणि अशा अडचणी येईल ना कधीच माग हटत नाही. तो तोंड आहे ना देतच राहत. फक्त शेतमालाला भाव वाढला का तुम्ही ना फक्त आवाजून मोकळे वाटे. मटेरियल आणच तो ना पक्का भाऊ ना आपलं सगळं उकरूनच ठेवलं होतं. पावसाळ्यामुळे वल्ला असल्यामुळे आहे ना इथं आपण दगडाची आणि या काचाची गाडी खाली केल्यामुळे आहे ना आपली पाईपलाईन बहुतेक चेपून गेली. पाईपलाईनच वर व्हायला पक्का भाऊ चेपेलो पाईप चेपेले पण तू पाईप चेपेले मग आता काय करायचं. या मटेरियलच्या गाड्या टाकल्या आणि अबे असं पक्का भाऊ ना पाईपलाईन वर करून ठेवले. पुन्हा वरून त्यांचाच धंदा चालू आहे. हा आमचाच धंदा चालू आहे. नाही तर काय हो. मेलोडिओ 2 ग्रॅमनी आणि प्लॅनोफिक्स टिपाला 20 मिलीने आपण घेतलंच होतं. सिमोडेसची आपल्याला शंका होती. मग आपण त्या पहिल्या द्रावणामध्ये ना थोडं मिक्स करून पाहिलं. औषध काही फुटलं नाही. मग अशा पद्धतीने औषध सर्व मिक्स करून आहे ना दिली आपली पावडर चालू करून. आणि तुम्ही ना जाता जाता फॉलो करून जा. उभा गंधर उभा असा असा सरळ